आणि आदमापूरची वारी करा. देव भेटतो. एवढी भक्ती करा, एवढी भक्ती करा, एवढी भक्ती करा की देव आपला हसा करा. मला एक सांगायचंय, आपण इथं येता, तुम्ही संकट देवाला सांगता, संकट देवाला सांगता. मी तर म्हणतो देवाला संकट सांगू नका, त्या संकटाला सांगा की देव माझा किती मोठा आहे. संकट देवाला सांगू नका, संकटाला सांगा माझा देव किती मोठा आहे. भक्ती करा. बघा अनेक सांगतो, काय लोक येतात, काय नाराज होत असतात, काय खुश होत असतात, मला त्याचं म्हणत नाही. पण ह्या मंदिरावरती आजपर्यंत आलेला एकही पेशंट, एकही व्यक्ती मला वाटते नाराज नसतं. एकही की असा फक्त व्यक्तीने बोटावर करायचं की महाराज की मला 40% फरक नाही, 40% मी ह्या मंदिरावर आजपासून यायचं बंद, आजपासून या मंदिरावर येणार नाही, असं जर झालं असलं. कारण मामांनी सांगितलं, बाळू धनगराच्या दरबारात आलेला एकही भक्त, एकही व्यक्ती, एकही पेशंट रिकाम्या हाती जाणार नाही. ही बाळू मामाची ताकद. तुमचं कर्म, तुमचं नशीब असेल तर तुम्हाला आज किती वाजतात? 10:30. 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला खरं साक्षात मामांच्या मेंढ्यांचं दर्शन होईल. कारण मेंढ्या आता थोड्या वेळापर्यंत इथं पोहोचतील. हित मेंढ्या म्हणजे चला रोज 3 दिवस झालं रोज ह्या मंदिरामध्ये येतात, रोज ह्या मंदिरामध्ये बसतात, पाणी हितलं पितात. आम्ही सगळ्या त्यांना मके वगैरे टाकतो आणि चरतात आणि पुन्हा तळावरती जातात. या कळवती तळे अजून आज कुणवार आहे, रविवार, सोमवार, बुधवार ते गुरुवारपर्यंत आपल्या मंदिरावरती मेंढ्या येतील 5 दिवसासाठी. 5 दिवसाचा खर्च आपल्या ह्या मंदिरात जे आहेत भक्तगण, त्या भक्तगणांनी उचलला. म्हणजे एवढं सोपं बी नाही, कारण एक दिवस 20,000ला पडतो. कमीत कमी एक दिवस मेंढ्यामधला 20,000ला पडतो. 20,000 म्हणजे 5 दिवसाचं 1,00,000 रुपये जाऊन द्या. पण सगळ्या भक्तांचे दर्शन बरोबर, सगळी रोज आरती घडल. आणि मामाने सांगितलं या बघा काय माहितीये का, म्हणजे मी महाराजांची परवानगी घेऊन विषय बोलतोय की एकमेव आपलं असं मंदिर आहे बरं का खंगळवाडीचं, की इथं आपल्याला कुठलेही पैसे घेतले जात नाही. आणि आपले महाराज आहेत ना, म्हणजे एकटे आहेत ते, म्हणजे त्यांना भाऊ नाही आहे, त्यांना 4-5 एकर क्षेत्र आहे, त्यांना रानात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आहे. लक्षात ठेवा, त्यांना रानात कष्ट करावं लागतं. इथं कुठलाही रुपया आपल्याला घेतला जात नाही. किती जरी लोकांच्या अशा किती समस्या आहेत, बाहेर गेलं ना 1,00,000, 2-2 लाख, 50-50 हजार रुपये देतील. मग आता मला फक्त आपल्या सर्वांना एक प्रश्न असा करायचा आहे ना, हे आपलं जे मंदिर आहे ना, हे सगळं आपल्याला चालवायचं आहे, आपल्याला बरं का. महाराज थोडंसं बाजूला आपण घेऊया, पण हे जे कार्य आहे ना, लक्षात ठेवा, जर पटलं तर टाळ्या वाजवा तुम्ही मला. फक्त हे जे मंदिर आहे ना, हे जे सगळं आहे ना, ते आपल्याला करायचं आहे, आपल्याला. ते एकटे करू शकत नाहीत, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्यांच्या जागी थोडंसं जाऊन थांबा. इथं कुठलाही रुपया घेतला जात नाहीये, काहीच केलं जात नाही इथं. आणि म्हणून महाराजांनी एक आपल्याला विनंती केली, म्हणलं महाराज तुम्ही थांबा, मीच हा विषय बोलतो. आता त्यांची इच्छा आहे. मला त्या दिवशी पाटील वस्ती मेंढर आल्यानंतर महाराज थोडंसं एक गोष्ट बोलले, मला माझ्या मनाला लागली. महाराजांची प्रचंड इच्छा आहे की मला ते असे म्हटले की सर मला 1 महिना मेंढर ठेवायची इच्छा आहे. म्हणजे मला लय अंतःकरणातनं वाटतं की 1 महिना मेंढर ठेवा, पण माझ्यापाशी पैसे नाही, माझी आर्थिक परिस्थिती तशी नाही. माझी स्वतःची जर परिस्थिती असते ना, मी माझं काही केलं असतं, पण 1 महिना मेंढर मी ठेवली असती. मला मामांची मेंढर ठेवायची. महाराजांची तळमळे हो. आज महाराजांनी स्वतःहून सांगितलं की मला 5 दिवस इथं मेंढर ठेवायचे. मग मला सांगा, त्यांनी सांगितलं की 20,000 रुपये रोजचा खर्च आहे. कुणी करायचा? आपणच करायचा. लक्षात ठेवा, आपणच मामांची इथं सेवा करायची, आपणच सगळं करायचं, आपणच खर्च करायचा. मला तुम्हाला विनंती करायची, तिथं पैसे घेतले जात नाही, पण या 5 दिवसाचं नियोजन आपण सर्वांनी करायचं, आपण सर्वांनी करायचं. आणि म्हणून आता काय ते आपल्याला तारीख दिली नाही त्यांनी अजून, पण एक 4-5 दिवसानंतर, 4-10 दिवसानंतर ते तारीख देतील, आहे की नाही. आणि तारीख दिल्यानंतर आपण सगळे आपल्या पद्धतीने, आपल्या ऐपतीने, आहे की नाही, आपल्याला जे वाटत आपल्याला जे, पण मोठ्या स्वरूपामध्ये जर केलं ना, तर आपला इथं उत्सव छान होईल. मी सर्वांना आवाहन करतो, हे 5 दिवसाचं कार्य महाराज बाजूला ठेवू, पण हे कार्य आपण सगळे हातात घेऊ. घेणार ना सगळे हातामध्ये. माझं एक सांगणं आहे, लोक महाराज आहेत, अजून देवदेव ऋषी आहेत, पण अजून सर्व भक्तांना हात जोडून सांगतो,
कुठल्या दिवसाकडे जाऊ नका आणि एकही रुपया कोणाला देऊ नका. तुमच्यासाठी बाळू मामा खंबीर आहे, खंबीर आहे, खंबीर आहे. मी एवढी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. कारण ह्या जगाच्या पाठीवरती बाळू मामा हे एक असा संत आहेत, त्या संतांनी सांगितलं आणि त्यामुळेच त्यांनी ह्या कलियुगामध्ये अवतार घेतला की हे जे काही वाईट शक्ती आहेत, काही नकारात्मक शक्ती आहेत, त्या शक्तीचे त्रास लोकांना देतात. त्रास दिल्यानंतर ती लोक अनेक देवदेवऋषांपाशी जातात आणि ते देवदेवऋषी एका व्यक्तीला, एका पेशंटला 50,000 60,000 रुपये घेतात. चल मी तुझं नीट करतो, मी तुझ्या घरातलं काढतो. अरे तुला तुझ्याच घरातलं निघाला, तू दुसऱ्याच्या घरातलं काय काढायचं? आणि लोकांना फसवायचं, पैसे घ्यायचं आणि घर माड्या अनेक बांधायचं. मला एक कळतं, आपण चांगलं करून आपलं चांगलं होत नाही आणि दुसऱ्याचं वाईट करून आपलं कधी चांगलं होणार आहे? सांगा मला, तुम्ही कधी चांगलं होणार आहे? मग या बाळूमामानं सांगितलं की या कलियुगामध्ये मी शेवटचा संत आहे आणि मी अवतार कशासाठी घेतला की जनकल्याणासाठी. संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. म्हणजे जर आपण संतांच्या संगत, बघा मला एक सांगायचंय, मला एक बोलायचं, जशी संगत आहे ना तसंच आपण होतो. जशी संगत आहे तसं आपण होतो, आपण घडतो. जर तुम्ही संतांच्या संगतीवर गेला ना तर त्यांचंच गुण, त्यांचंच वळण तुमच्यामध्ये. आपण अगोदरपासून, मला म्हणायचंय, खाण्यापिण्यापासून आपण आपल्या आहारापासून सगळं नियोजन केलं पाहिजे. जसं आपलं रक्त ना तसं आपलं बुद्ध्या काम करते. आपली बुद्धी जी आहे ना आपल्या रक्तानुसार. मग आपलं आहार, खाणं पिणं ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. 3 प्रकारचा आहार आहे, सात्विक, तामसिक, राजसिक. मग मला असं वाटतं की मामांची भक्ती करणाऱ्या लोकांनी सात्विक आहार घ्यावा. बघा मी काय सांगतो, मामांची सेवा करणाऱ्यानं सात्विक आहार घ्यावा, राक्षसांची सेवा करणाऱ्यानं राजसिक आहार घ्यावा आणि भूत पिशाचांची सेवा करणाऱ्यांना तामसिक आहार घ्यावा. मला एक म्हणायचं की का सात्विक आहार कुणी घ्यायचा? ज्यांना भगवंताची सेवा करायची. राजसिक आहार कुणी घ्यायचा? दैत्यांची सेवा करणाऱ्यांना. आणि तामसिक आहार कुणी घ्यायचा? भूत पिशाचाची सेवा करणाऱ्यांना. आणि भूत पिशाचांची सेवा कोण करतो आणि त्याला पुढला जन्म पिशाची योनीमध्येच फिरावा लागतो. तुम्ही कितीही काही करा, संतांच्या संगतीत राहा आणि नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठलाचं नामस्मरण करा. ज्यावेळेस तुम्ही विठ्ठल 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 रोज जर 15 मिनिटं म्हणलं ना, मरे म्हणजे मी म्हणतो तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला हृदयविकार कुठलाच होणार नाही. हृदयविकार कुठलाच होणार नाही. फक्त रोज संध्याकाळी विठ्ठल 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 विठ्ठल. आणि एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, अजून मी एवढं डीप नॉलेज कुणीच कुठलाच महाराज देत नाही. कुठल्याही मंदिरावरती जावा, एवढं डीप नॉलेज कुणाला दिलं जात नाही. पण मी देतो कारण मला देण्यासाठी, माझं बाळूमामा देण्यासाठी आहेत, घेण्यासाठी नाही. मग बाळूमामाचा भक्त मी देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही. मला घ्यायचं नाही, मला एकाही रुपयाची अपेक्षा नाही. मी मामांना सांगितलं मला कमी पडलं तर भीक मागून खाईल, पण कुठल्या भक्ताकडून किंवा कुठल्या एकाही माणसाकडून रुपया घ्यायचे आणि घेणार पण नाही. मी घेणार पण नाही, कारण त्यात सर्वच नाही. मामाने ही जग प्रेमाने जिंकलं. मामानं हे जग प्रेमाने जिंकलं. प्रेमानं जग जिंकता येतं, पैशाने नाही. प्रेमानं देवाला जिंकता येतं, पैशाने नाही. त्या मार्तंडेश्वरानं त्या देवाला प्रेमानं भावभक्तीनं जिंकलं आणि यमाला माघारी जावावं लागलं. आणि एक सांगतो, मामांचं सत्य घटना सांगतो. मामांना गेलेले दिवस झाले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना जाऊन शेकडो वर्ष झाली. तो मामांना माहिती नाही. बघा मी काय सांगतोय, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांना जाऊन शेकडो वर्ष झाली.
तो मामाला माहिती नाही, पण बाळू मामाला बघितलेली माणसं अजून जिवंत आहेत, त्यांच्यापाशी मी नेतो तुम्हाला. बाळू मामाला बघितलेली माणसं जिवंत आहेत. बाळू मामा बरोबर 10 वर्षे मेंढ्या राखलेली माणसं जिवंत आहेत. 10 वर्ष बाळू मामा संघ. भिक्खू मामा शिनगारे नावाचा एक मामांचा भक्त अजून जिवंत आहे. बाळू मामा बरोबर त्यानं 10 वर्ष मेंढ्या राखल्या. मामांनी समाधी घेतलेले दिवस लय झालं नाही. 1966 साली मामांनी समाधी घेतली आहे. 1966. मग 1966च्या अगोदरची माणसं कोण म्हणतं जिवंत नाहीत? आपल्या घरात पण आमचा आजोबाच आहेत. बरोबर. फक्त मामा माहित नव्हतं. मामा माहित नव्हतं. मामांचं चमत्कार एवढं महान आहेत. आणि मामांचं रोज किती चमत्कार चालत असते ना. रोज म्हणतो मी, रोज आठवड्याला नाही म्हणत, रोज. मामांचं 19 बघ, 20वा आदमापूर. आणि ह्या पृथ्वीवरती ह्या भारतात अनेक मंदिर. अहो भारताचं सोडून द्या, आज न्यूझीलंड मध्ये मामांचं मंदिर आहे. न्यूझीलंड मध्ये मामांचा जो भक्त आहे ढोणे महाराज, कृष्णात ढोणे महाराज, पहा एवढ्या 40 कोटी जनतेमधून ह्या भारतामधून मामांनी त्यांना निवडलं 3 तासाच्या सेवेसाठी. किती? वर्षातून 3 तासाची सेवा. फक्त किती तासाची सेवा दिली त्यांना मामांनी? वर्षातून 3 तास. मार्च महिन्यातल्या भंडारा उत्सवामध्ये भाकणूक करायचा 3 तासाची सेवा मामांनी त्या कृष्णा ढोणे महाराजांना दिली. आणि त्यांना सांगितलं, वर्षातून जो भंडारा उत्सव असेल 3 तासाची सेवा, तुझ्या तोंडातून जे शब्द निघल तो खरा करेल. तुझ्या तोंडातून शब्द निघल तो खरा होईल. आणि अन्यथा ती उत्सव झाल्यानंतर न तुझी भाकणुकी करशील ती तुझ्या पोटासाठी करशील असं मामांनी सांगितलं. पण भंडारा उत्सव दिवशी 3 तास सेवा करशील ती तुझ्या तोंडातून शब्द निघल ती माझा शब्द असेल. मग मला सांगा, मामा ज्या वेळेस भाकणूक होती बा, आपल्या पाकिस्तान आणि भारत युद्ध व्हायच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये भाकणूक कृष्णा ढोणे महाराजांच्या मुखातून आली होती. पहा, ऐका भाकणूक आता ह्या वर्षीची. भारत पाकिस्तान युद्ध होईल, विमान दुर्घटना होती असं त्यांच्या तोंडातून आलेले शब्द मार्च महिन्यामध्ये. आणि 1 सुद्धा महिना उलटून गेला ना तर युद्ध चालू झालं, विमान दुर्घटना झाली. म्हणजे एवढी ताकद आहे ह्या मामांमध्ये. मामांनी सांगितलं, ह्या कलियुगामध्ये एक दिवस असा येईल की मेंढीच्या पोटी एक मुलगा जन्माला येईल आणि तो मुलगा माझ्या मेंढ्या सगळा सांभाळेल. ह्या मेंढ्याचा जे सगळा कारभार आहे ना तो मुलगा बघेल. आणि ती खरं होणार का? मामांनी सांगितलं होतं. कधी सांगितलं? 1932 साली. बा काय सांगितलं? जाळायनं ताप किरम खोकला उदंड आहे. पहा, जाळायनं ताप किरम खोकला उदंड आहे. 18 तऱ्हेचा रोग माणसाला होईल. डॉक्टर लोक हात टेकतील पण त्या रोग्याला औषध निदान सापडणार नाही. पहा, खरंच झालं. कोरोना आला, डॉक्टर दमून गेली, औषध लगी सापडलं नाही. कितीतरी लोक गेली, मरण पावली. आणि मामांनी सांगितलं, अजून कोरोनापेक्षा भयानक महामारी आहे म्हणून सांगितलं. आणि त्या महामारीमधून काय सांगितलं? त्या महामारीमध्ये कोण वाचल? भक्तीने जो जगतो ना तोच वाचल. खरंय, खरंय. भक्तीने जो राहील, मामांनी सांगितलं, नीतीने वागावं, कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीन. ह्या पृथ्वी तलावरती जो नीतीने नियमानं वागल ना त्याला मी कधीच कमी पडून देणार नाही असं मामांनी सांगितलं. आणि या बाळू मामाची जर सेवा केली, ह्या बाळू मामाचा जर भक्त तू झाला तर मामांनी सांगितलं, तू जर मेला आणि तुला न्यायला जर यम आला तर त्या यमाच्या तोंडात पायतान घालीन पण तुला न्यायला बाळू धनगरच येईल असं मामांनी. या यमाच्या तोंडात पायतान घालीन पण तुला न्यायला हे बाळू मामाच येईल.
एवढी ताकद मामांची. मामांचा गुंडाप्पा नावाचा एक मित्र होता. तो मित्र मरण पावला आणि मामांच्या कानावरती बातमी गेली, अरे बाळू तुझा मित्र मेला, तुझा मित्र गेला. त्यावेळेस मला वाटतं मामा 16 होते, 15 वर्षाच्या वयामध्ये होतं. आणि त्यानंतर मामांनी सांगितलं, मला न सांगताच गेला. मला न सांगता गेला, शक्यच नाही. मला सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाही. मरण कुणाला सांगून येतं का मी सांगू शकतो महाराज मी उद्या जाणार आहे का सांगू शकतो? मला सांगा. बाळू मामा म्हणतात मला सांगितल्याशिवाय गेला, मला बघावं लागल. तिथं गेलं, देवाला आव्हान केलं, माझा मित्र आहे, मला सांगताच गेलाय, मला काय माहित नाही, मला काही माहित नाही. यमाला सांगितलं, यमाकड बोट केलं आणि सांगितलं पुन्हा जीव आणून ह्याच्यात सोड. आणि आपल्या उजव्या पायाचा अंगठा घेतला आणि त्या गोंडापाच्या मस्तकावरती ठेवला आणि त्या यमाला सुद्धा जीव आणून पुन्हा गोंडापामध्ये ठेवावा लागला. एवढी ताकद माझ्या मामांची आहे. दुसरी गोष्ट, मलकापूर कर्नाटक भागामध्ये मलकापूर गावाचं नाव आहे. जे गाव आहे ना ते मलकापूर, त्या गावाचं नाव मलकापूर. त्या गावामध्ये 11 वर्षाचं प्रीत मामानं झोपीतनं उठवावं असं त्या मुलीला उठवलं. 3 दिवस मेलेली मुलगी पडली होती, 3 दिवसानं उठवली. एवढी ताकद मामांची. अहो गरड नावाचा डॉक्टर मामांपाशी गेला. मामांना म्हणला, मामा मला खाल्लेलं आण खाली जाईना, मला गिळता येईना, काय करू? अरे म्हणला गरड, डॉक्टरा तू डॉक्टर आहे रे, मी एक येडा धनगर, मी एक मेंढ्या मागे हिंडणारा साधा माणूस, आणि तू डॉक्टर, मला काय विचारतो? मला असलं काय समजत नाही. पण त्या